गाईज, सर्वांना गुड मॉर्निंग. सो आज आहे मकर संक्रांती आणि माझ्याकडून सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि तुम्ही बघू शकता बाबू आपला झोडीत आहे आणि दीदी बाहेर खेळते. एका साईडला बाबूला वरण ठेवलं. अजून तिळगुळ बनवायचे बाकी आहे. चला बघते. गुड आफ्टरनून. आता आम्ही चालले मामाचे इथूनच मी ट्युशनला जा ना. आता काय होतं तुम्हाला पुरं दाखवत चला, नंतर भेटूया. आमचा बाबू बघू शकता. सो गाईज, आता आम्ही चाललो मामाच्या इथे. दादा गेला ना मुशाला. नेहमीप्रमाणे खालते बसलेले असते शशांक. सो गाईज, आता आम्ही घरी पोचलेले आहे मी. आणि बघू शकता आमच्या पप्पाने खाऊ आणलंय. पोरं, कलिंगड, पाव. आणि इथे एकी साईडला इथे मटण बनवायला, मटण आणि कोलंबी बनवायची येणार जेवायला. कांदा मागितले. बघू शकता बाबू इथे झोपले. बघू शकते किती पोरे खेळायला. जामच पोरा खेळतात ना इकडं. जाम. सो गाईज, तुम्ही बघू शकता बाबूचा फोटोशूट करायसाठी पारून घेतलं तयारी करायला. तिला जाम मज्जा येते, तीच दरवेळी करते सर्व. आणि एकेकडे घेतलं मी तिळगुळ बनवायला. आज आम्ही दोघीच आहे, कोणीच नाही. सर्व पोरं गेल्यान एकविरेला. ती कामाने करत, पण असली का जरा बरं वाटतं नाही का. पोरं आपली कामाने करत, ते असल्या जरा बरं वाटतं, टाइमपास होतं. सो चला आता भेटते थोड्या वेळाने. लाडू काढून झाले का मग तोपर्यंत पारू तुम्हाला लागतील. गाईचे त्यात तिळगुळ बनवून झालेले आहेत आमचे. पाणी टाकावं लागेल म्हणजे शिकते. बघू शकता इथे पारूने सर्व रेडी केलेले आहे. बघू शकता तिथे पारू फुलाने लावली. तर बघू शकता डिग्गीशेट उठलेलं आहे. कौच आहे. तर डेकोरेशन बघून ना खूप झाले. तो बघू शकता डेकोरेशन सर्व केलंय त्याच्या पारू मावशीने. बघू शकता किती सुंदर असं वाटतं. आणि इथे व्हिडिओ काढत घेतले तिने. खूप मेहनत करते ती बाबूसाठी दरवेळी. आणि बाबू सुद्धा कच आहे. ए निंगू बुंगू सोनी. बघू शकता आता इथे मी तीळ भाजून घेतल्यात. आणि इथे एक बॅच तयार केलेले आहे. 1 किलोचे तीळ बनवायचे आहेत ना. मी आता दुसरे अर्धा किलो बनवत घेतलं. अर्धा किलोचे झाले आहेत. त्यातले अर्धे पप्पा सांगा ठेवायचे आहेत, अर्धे मी नेईन घरी माझ्या. आता चांगल्या प्रकारे येतील. झालेत भाजून. एका साईडला बाबूचं दूध ठेवलंय. आणि आपला बाबू बघू शकता. बाबूचा अजून शूट नाही करत आहे. डॅडी आले आणि बाबू इथे खेळतोय एकटा. तर चला नाही ते करपती लगेच. लाडू बनवून झालेले आहेत. सो गाईज, आता लाडू बनवून झालेले आहे. बघू शकता आता एकविरावरून टाकलेला आहे. बाबू खातो लाडू. निघत नाही आता. ते झाले आपण लाडू बनवून. चला भेटते थोड्या वेळाने. सो गाईज, तुम्ही बघू शकता नायरा ऐकर तुला नाही कळत. तू बघू शकता बाबूला पाहिजे माझा जोरवा.
त्याला तो दिसला का फक्त मज्जा येते. का नाही रा लाडू का का अजून आमची माणसं आली नाही. आमचं डेकोरेशन तिथे ती पडला आमचा तोरण तरी यावी येत नाही. बबडी का नाही रा का खन मोठी चोनी का शकता. बाबूची मेकअप चालू आहे इथे. ते ज्वेलरी वेअर करायचे त्याला. तो आता रडेल नक्कीच कारण का आता त्याचा फोटो काढायचा टाइम झाले. तिथं दीदी ध्रुवीची मेकअप करते. आई बाबूला खिलवते. बघू शकता बघू शकता. भाऊ आमचे लंडन शाळेत होते. चार वाजल्यापासून निघलेले घरातून. ते किती वाजले? सो गाइस तुम्ही बघू शकता बारूने ना आईने त्याची तयारी करून घेतले. गल्यान टाक पहिले ना तुमचा बॅबरल तुकडा ए डिंकी कोणची तयारी करत घेतले. डिंकी झोपली त्याला आता झोपली. जशा काऊ त्याच्या हातात सो गाईज फायनली आमचा बाबू रेडी झालेला आहे. चला आता त्याला घेऊन जा. आता तू जा मी नाही जात. नवरा आलेला आहे. किती केट दिसते बाबू. जशांक त्याचा वरती ताज होता तो वजन जास्त झाला. बसवा जाताला बसवा तिथे आता नवऱ्याला पाठ. तर गाईस तर इथं आई बाबूची आरती करते. दीदीने करून झाली करता. बघू शकता आजीने त्याच्या आरती केली. हा झालाय. बघू शकता बाबूची सिस्टर किती एक्साइटेड आहे त्याच्या आरती करण्यासाठी. बघू शकता बाबूचा बोरणहार. मम्मी पप्पा फुल एक्साइटेड. छोटीला साईडला बाबू. थांब ना पप्पा. हा बस ये आता. आई करते बाबू बाबू चोने नाही बघा चोने. बाई मावशी स्टाईल मारायला लागली आता. काम दे का पारू इकडे तर बघ. कुठाला नको टाकू बाबू. जशांक अरे जशांक नाही बघतो त्याचे दे साठण त्याचे देखून
दे तुझ्या अंगावर. ओके. अरे वा रे वा. बाला ये. सो गाय तुम्ही बघू शकता किती मेहनत करायला लागली आणि झाल्याच्या नंतर असा पसारा उचलायला लागतो. आता सर्व पोरांना वाटायचा, हे पण सर्व पोरांना द्यायला लागते. कारण जागा देते बिस्किटा बी उठायला लागते. सो गाईज आता आम्ही चाललो. टाटा पप्पा. पप्पा झालं म्याव म्याव. चल बाबू. हो यो. सो गाईज आता फायनली मी घरी पोचलेले आहे. बघू शकता दिगुशेज त्याचे तू ग्रेप्स खातो. तो ग्रेप्स खाते. चला आता दूध वगैरे तापून घेते आणि आता सामान काढून घेते. बघू शकता बबले आले. त्याला तर खायचं नाही. सो गाईज बघू शकता तुम्ही, यांनी सायकल आणली दीदीला. सर्व कोण चालवतील. आणि हे बघा आमचं आज एवढं काम झालेलं आहे. युद्धवरचा ऑलमोस्ट झाला. गाईज बघू शकता आम्ही जेवण करायला बसले आणि आपला बाबू इथे जुजुबीचं. दीदी बघा ना जेवत पण नाही, तशीच झोपले. दीदी हे बेटू जेवूया ये. चला गाईज जेवण करते मग तुम्हाला भेटते.